मी काकाजी नर्मदा परिक्रमा करायला गेले होते. हा. तिकडे कसे काय वाटले आणि कसे काय गेले तुम्ही? नमामि देवी नर्मदे हर माँ नर्मदा परिक्रमा. हे जो नर्मदा परिक्रमा आहे हे आमच्या एरियात काही मालूम नव्हती हे. आता मी तर ड्रायव्हर आहो आणि माझं 91चं हेवीचं लायसन आहे. पण कसं याची काही आपल्याला आयडिया आहे नाही, म्हणजे ह्या एरियातून कधी कोणी काही गेले नाही. माझं गाव रामटेकवरून 20 किलोमीटर, मुक्काम पालोरा, पोस्ट तालुका पारशिवनी, जिल्हा नागपूर, महाराष्ट्र. मी असं बसल्या बसल्या जसं वाटलं का आपण मोबाईल पाहता पाहता मध्ये कावड यात्रा दिसली. तर म्हणजे कावड यात्रा कशी राहते बा, तर मी जसं त्याच्यावर पुन्हा पुन्हा पाहत राहिलो का हे कावड यात्रा कशी, कावड यात्रा कशी. मला चला बा आपण एक कावड यात्रा करायला पाहिजे. तर मी आमच्या इथं पेश नदी आहे, पेश नदीचं पाणी भरून शिव टेकडीले शिवालयामध्ये तिथं रोज श्रावण महिनाभर पाणी न्यायचं. पहिल्या वर्षी मी असं नेलं तर अधिक महिना आला होता, पूर्ण 38 दिवस नेला. मग दुसऱ्या वर्षी जसं पुन्हा मी पाणी भरून शिव टेकडीवर अर्पण केलं, मग तिथं असं आठवलं का चला आपण ओंकारेश्वर पर्यंत जायला पाहिजे. काऊन का ओंकारेश्वरले ज्योतिर्लिंग आहे, तर आपण पायी खांद्यावर कावड घेऊन पायदळ तिथं जायला पाहिजे. तर मग मी असं गृहीत पकडलं चला आपल्याला जायचंच, एक यात्रा अशी करून टाकायची. मग मी ड्रायव्हर घेतला, माझा सेटअप जो होता, पुन्हा माझ्यासोबत 2 लोक, माझ्या खांद्यावर कावड, पायदळ यात्रा मी काढली इथून ओंकारेश्वर पर्यंत. तर जाता जाता आमचे रात्र झाली तर कोणत्याही गावी मुक्काम करायचा, स्वयंपाक करायचा, जेवण करायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या मार्गाने लागायचं ओंकारेश्वरच्या. असं करता करता बैतूल पास झालं आमचं. बैतूलवरून मग मी जो खंडवा रोड आहे त्या मार्गाने जेव्हा लागलो तर मुक्काम करायचा रात्रीच्या वेळेस. तर ते लोक म्हणे बाबाजी तुमची कावड आहे कोण्या गावची, तर मी म्हणलं रामटेकच्या बाजूले माझं 20 किलोमीटर गाव आहे, तिथून कावड भरून आणली आणि म्हणलं आता मी ओंकारेश्वरला जात आहो. तर बाबाजी म्हणे आमच्या इथं नर्मदा परिक्रमा होते. तर मी म्हणलं नर्मदा परिक्रमा आहे कशी का होते. मग नर्मदा परिक्रमेच्या विषयी मी समोर समोर चर्चा करत करत गेलो, तेव्हा मला असं समजलं का नर्मदा परिक्रमा आपणही करायला पाहिजे. तर ते कशी का करायची, तर मी यूट्यूबवर जसं सर्च करून पाहो, तर तिथं सांगत होते का ह्या आश्रमला जायचं, त्या आश्रमला जायचं. मग चला आपण बी एक परिक्रमा करायची, म्हणलं सायकलनं आपण करू, काही पायदळ काही सायकलनं. तर मग जसं गावचे जसे मित्र परिवार होता, दखने परिवार आणि माझ्या घरचा परिवार, हे सर्व मी कारनं निघलो इथून. कारच्या वर सायकल बांधली आणि ओंकारेश्वरला पोहोचलो. तिथं पोहोचल्यानंतर काय सकाळी आम्ही श्री गजानन संस्थान इथं पोहोचलो. तर तिथं मग आपलं पावती बनायला पाहिजे बा परिक्रमेची, म्हणून तिथं आमचा पूर्ण दिवसच चालला गेला. त्या रांगेत गर्दी एवढी होती का तिथं काही नंबर लागला नाही. मग रात्र झाली तर तिथं काही मग लॉज बुकिंग होत्या त्याची. आता आपल्याला आयडिया नव्हती तर मग लॉज नाही म्हणे तुम्हाला. तर आम्हाला आमच्यासोबत हा मित्र परिवार आहे, माझ्या घरचा परिवार आहे आणि ही यात्रा करायला आपण आलो, पण रात्रभर मुक्कामाची गरज आपल्याला आहे. मग तिथं जसं रात्री 10 वाजता त्याची रूम भेटली आम्हाला. मग तिथं रात्रभर मुक्काम केला आणि तिथून मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, आंघोळ विंघोळ केली आणि मानदाता परिक्रमा केली सर्व मिळून. पहिले मानदाता परिक्रमा केली, त्याच्यानंतर तिथं आलो आणि तिथून मग आपलं परिक्रमा ब्राह्मणाकडे जाऊन तिथून अभिषेक केला आणि परिक्रमा उठली. इथपर्यंतच ओंकारेश्वर पर्यंत पोहोचले. इथपर्यंतच्या नमामि देवी नर्मदे हर. रजिस्ट्रेशन करायसाठी तर पहा इथून जसं सांगत होते युट्यूबवर का पोलीस स्टेशनचं प्रमाणपत्र पाहिजे ओळखीचं,
पाटलाची पाहिजे. कोणी सांगत होते पोलीस पाटलाचं पाहिजे, कोणी सांगत होते ग्रामपंचायतीचं पाहिजे. हे सर्व प्रमाणपत्र घेतले आणि तिथं गेलो. तिथं गेल्याच्या नंतर असं समजा का ह्या परिक्रमेसाठी कोणत्याच प्रमाणपत्राची गरज नाही. फक्त आपल्याजवळ आपलं आधार कार्ड असतं. त्या एका आधार कार्डची गरज आहे. आधार कार्ड जर आपल्याजवळ आहे, तर आपल्याला तिकडे परिक्रमा जेव्हा करतो आणि आपण मार्गाला लागतो, तर कोणत्याच ठिकाणी असं समजा आपल्याला बाकी प्रमाणपत्र विचारत नाही, फक्त आधार कार्ड विचारलं जातं. आणि आधार कार्डवरच सर्व लोक परिक्रमा करते. म्हणजे तो एक आपल्यावर सुपुत्र आहे. प्रूफ. नमामि देवी नर्मदे हर.